रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे अध्यक्ष तसंच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले वसमत तालुका अध्यक्षांच्या हत्या प्रकरणातील कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी नांदेड दौऱ्यावर आले होते। यावेळी शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकार परिषद घेतली। सामाजिक न्याय विभागामार्फत दरवर्षी 26 जून रोजी दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचं अद्याप यंदा वितरण झालेलं नाही। त्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर आठवले यांनी समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांच्याशी आपण चर्चा करणार असल्याचं सांगितलंय। पुरस्कारांची यादी तयार असून लवकरच वितरण केलं जाईल असं त्यांनी स्पष्ट केलंय। महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या थेट कर्ज योजनेसह NFSDCच्या 2023 पासून प्रलंबित कर्ज प्रकरणांबाबतही त्यांनी माहिती दिली। गॅरंटी अभावी कर्ज वितरणाला विलंब होत होता। आता तिन्ही महामंडळांनी गॅरंटी दिल्यानं येत्या 1 महिन्यात कर्ज वितरण सुरू होईल असं आश्वासन आठवले यांनी दिलं। या आश्वासनामुळे प्रलंबित पुरस्कार आणि कर्ज योजनांच्या लाभार्थ्यांची अपेक्षा वाढल्यात। देण्यात आला नाही पण ती यादीवर बनते, म्हणजे आता थोडा उशीर झालेला आहे, पण कारण एप्रिल मध्ये तो पुरस्कार द्यायला हवा। पण पुरस्कारापेक्षा इतर कार्यक्रम, इतर अनेक प्रश्न आपल्या समोर आहे। पुरस्कार जर मी देत राहिलो तर बाकीचे प्रश्न मागे राहतात, पण तरी हा पुरस्कार मिळाला पाहिजे। मी तर संजय शिरसाटांना बोलतो आणि लवकरात लवकर पुरस्कारात वाटप झालं पाहिजे असं आपली त्यांना। त्याचं कारण हे आहे की आमचं NSFDC आमच्या मंत्रालयाच्या अंतर्गत अंडर आहे, तर त्या ठिकाणी पद्धती अशी आहे की राज्य सरकारने गॅरंटी द्यायची असते। त्यामुळे 300 कोटीची गॅरंटी हे महात्मा फुले कॉर्पोरेशन, 100 कोटी गॅरंटी अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ आणि रविदास महामंडळाची 50 कोटी, अशी 450 कोटीची गॅरंटी त्यांना तिकडे पाठवायची होती। पण राज्य सरकारकडून थोडा उशीर लागला आणि आता गॅरंटी मिळालेली आहे। आणि गॅरंटी मिळाल्यानंतर आता ते प्रस्ताव आता आमच्या मंत्रालयाकडे आले की मग आम्ही त्यांना सगळे लोन देणार आहे। त्यामुळं गॅरंटी दिल्याशिवाय NSFDCचे पैसे येत नाही आहे। त्यामुळे गॅरंटीला थोडा उशीर लागल्यामुळं ती अडचण आलेली आहे। पण राज्य सरकारने सुद्धा प्रत्येक वर्षाला गॅरंटी देण्याच्या संबंधातली एक सिस्टीम ठेवली पाहिजे आणि एकदा वर्षाला 200-300 कोटी, 100-200 कोटीची गॅरंटी दिली तेवढे पैसे कडे येतात। 10 लाख, 20 लाख, 30 लाख, 35 लाख असं एखादा कोणाला गाडी घ्यायची आहे, कोणाला छोटा धंदा टाकायचा आहे, तर अनेक तरुण त्यासाठी फार मला रोज फोन करतायत। आमच्या मंत्रालयाविषयी आहे, पण राज्याने आता गॅरंटी पाठव, कालच मी सह्याद्रीमध्ये बैठक घेतली, तिने महामंडळाचे अधिकारी आले होते, त्यांनी सांगितलं की आता आम्ही गॅरंटी मिळालेलं पत्र वर पाठवलेलं आहे आणि महिन्याभरामध्ये सगळे पैसे रिलीज होतील। अच्छा, आता म्हणजे आपल्या 2 मुलांचा हत्या करून त्यांनी सह्याद्री राज्य अतिथीगृह इथं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून पुणे जिल्ह्यातील दुर्गम, आदिवासी आणि औद्योगिक भागातील आरोग्य सुविधा बळकट करण्याच्या सूचना दिल्या। राजगड इथं नवीन ग्रामीण रुग्णालयासाठी इमारत आणि आवश्यक पद मंजूर करणं, चाकण उपजिल्हा रुग्णालयाचं बांधकाम पूर्ण करून पदनिर्मिती करणं, महाळुंगे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी MIDCची जागा जिल्हा परिषदेकडे वर्ग करणं आणि आंबेठाण येथे आरोग्य उपकेंद्राला मंजुरी देण्याबाबत तातडीनं कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले। खेड तालुक्यातील दुर्गम आणि आदिवासी भागात नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करणं, खेड राजगुरुनगर ग्रामीण रुग्णालयाचं उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करण्याच्या प्रस्तावावरही कार्यवाही करणं आणि पूर्ण झालेल्या आरोग्य केंद्रांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी पदनिर्मिती प्रक्रिया पूर्ण करण्यास त्यांनी सांगितलंय। उमरखेड इथं केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांना मंत्रिपदाला 10 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल महायुतीतील RPI आठवले गट, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीनं जाहीर सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचं प्रास्ताविक RPIचे जिल्हाध्यक्ष महेंद्र मानकर यांनी केलंय। यावेळी विविध मागण्यांची निवेदनं रामदास आठवले यांनी स्वीकारली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसनराव वानखेडे होते। माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, विजय खडसे, नामदेव ससाणे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी मान्यवरांनी उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्याचं आवाहन रामदास आठवले यांना केलं। मी घेतले आहे गोरगरिबांना न्याय देण्याचे धडे, मी घेतलेले आहेत गोरगरिबांना न्याय देण्याचे धडे,
वेळी आता आम्ही राहिलो नाही वेळे, आता आम्ही राहिलो नाही वेळे, म्हणून मी 10 वर्ष खात आहे मंत्रिपदाचे वेळे. उमरखेड मध्ये मला आपण बांधलेला आहे हा तिरंगा फेटा. हा मला उमरखेड मध्ये आपण बांधलेला आहे, घातलेला आहे तिरंगा फेटा. दिल्लीला येऊन तुम्ही मला भेटा. मी या चळवळीमध्ये अनेकांचा काढलेला आहे काटा, या चळवळीमध्ये अनेकांचा काढलेला आहे काटा, तर माझ्या हृदयामध्ये आहे बाबासाहेबांचे विचारांचा काटा. बदनापूर तालुक्यातील गेवराई बाजार इथं गुरुवारी भरणाऱ्या आठवडा बाजारात रस्त्यावरच दुचाकी, लोडिंग आणि इतर वाहनं उभी केली जात असल्यानं वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनं उभी राहत असल्यानं वाहन चालक आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. गेवराई बाजार बदनापूर पासून सुमारे 9 किलोमीटर अंतरावर आहे. रामवाडी, कणसे, ढवळापुरी, कासनापूर, लाडसावंगी आदी भागातील नागरिक या मार्गाचा वापर करतात. बाजाराच्या दिवशी वाहनांची संख्या वाढल्यानं वाहतूक विस्कळीत होते. दरम्यान गाय, म्हैस, बैल, शेळ्या आदी जनावरं क्षमतेपेक्षा अधिक संख्येनं वाहनातून आणली जातात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झालाय. वाहतूक आणि पार्किंग व्यवस्था तसंच जनावरांच्या वाहतुकीवर नियंत्रणासाठी प्रशासनानं तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे. न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज जालना जिल्ह्यातल्या तालुका बदनापूर तालुक्यामध्ये आहोत. इथं आज गेवराई बाजारमध्ये आठवडी बाजार राहतो आहे. आपण या बाजारामध्ये जर बघितलं तर वाहनाच्या लांबच्या लांब रांगा रोडवरतीच लागलेल्या आपल्याला दिसतात. कारण या रस्त्यावरती जाणाऱ्या येणाऱ्यांना भरपूर त्रास होतो आहे आणि इथं बदनापूर पोलीस स्टेशनचं आपल्याला दुर्लक्ष दिसतं. कारण या रोडवरती मोठ्या प्रमाणात वाहनं रोडवरती लागल्यामुळे ट्रॅफिकचा विषय आहे आणि इतर गावाला जाणाऱ्या येणाऱ्या वाहन चालकांना व नागरिकांना याचा त्रास जाणवत आहे. तर गेवराई बाजारमधून न्यूज मराठीसाठी जालना जिल्हा प्रतिनिधी. बुलढाणा जिल्ह्यातील बेलगाव इथं विनापरवाना देशी दारूची विक्री करणाऱ्यावर डोणगाव पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत देशी दारूच्या 300 सीलबंद बाटल्या, दुचाकी असा एकूण 52,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. परशुराम किशोर अतिक्रम हा विनापरवाना देशी दारूची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार 18 ऑगस्ट रोजी दुपारी 12:30 वाजताच्या सुमारास बेलगाव इथं छापा टाकण्यात आला. यावेळी 12,000 रुपये किमतीच्या देशी दारूच्या 300 सीलबंद बाटल्या तसंच 40,000 रुपये किमतीची दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. येवला तालुक्यातील पाटोदा जनता विद्यालयात मविप्र समाजाचे आद्य संस्थापक कर्मवीर स्वर्गीय रावसाहेब थोरात यांच्या जयंतीनिमित्त 19 ऑगस्ट रोजी समाज दिन उत्साहात साजरा करण्यात आला. बहुजन हिताय बहुजन सुखाय या विचारधारेचा वारसा जपत कर्मवीरांच्या त्यागाचं स्मरण करण्यात आलं. ज्येष्ठ सभासद कारभारी बोरणारे यांच्या हस्ते भगव्या ध्वजाचं पूजन आणि ध्वजारोहण करण्यात आलं. प्राचार्य RS पाखले यांनी जमी से शिखर तक का सफर या संकल्पनेतून मविप्र समाजाची वाटचाल उलगडली. समाज दिनानिमित्त वक्तृत्व आणि रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. वक्तृत्व स्पर्धेत दिव्या पाचपुते प्रथम, शुभम नाईकवाडी द्वितीय तर शिवानी जाधव तृतीय आले. अमृता बोरणारे हिनं AI शाप की वरदान या विषयावर प्रभावी विचार मांडले. एक हात मदतीचा या उपक्रमाअंतर्गत 11 गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आलं. तसंच कबड्डी, रस्सीखेच, स्लो सायकलिंग, लिंबू चमचा अशा विविध क्रीडा स्पर्धातील विजेत्यांचा शैक्षणिक साहित्य देऊन गौरव करण्यात आला.
खामगाव शेगाव मार्गावर श्री संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्यादरम्यान रविकांत तुपकर युथ फाउंडेशन आणि सखी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता दिंडी काढण्यात आली। ॲडव्होकेट शर्वरी रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली पालखीच्या मागे राहिलेला कचरा गोळा करून मार्गाची साफसफाई करण्यात आली। तब्बल 2 महिन्यांचा सुमारे 1500 किलोमीटरचा पायी प्रवास करून पालखी पहाटे 5:30 वाजता खामगावहून शेगावकडे मार्गस्थ झाली। अंतिम 18 किलोमीटरच्या टप्प्यात लाखो भाविक सहभागी झाले। पालखी पुढे गेल्यानंतर पाण्याच्या पिशव्या, प्लास्टिक बाटल्या, खाद्यपदार्थांची पाकिटं आणि अन्य कचरा कार्यकर्त्यांनी गोळा केला। ॲडव्होकेट शर्वरी तुपकर यांनी स्वतः हातात झाडू घेत स्वच्छता केली। यावेळी त्यांनी भाविकांना महाराजांच्या दर्शनासोबत स्वच्छतेची सेवा हीच खरी भक्ती असा संदेश दिला। येवला येथील बँक ऑफ इंडिया शाखेत खातेदार, ठेवीदार आणि शेतकरी आणि व्यावसायिकांसाठी कर्ज मेळावा तसंच एफडी आणि बचत ठेवी मार्गदर्शन मेळावा उत्साहात पार पडला। यावेळी बँकेच्या विविध कर्ज आणि ठेवी योजना तसंच ग्राहकांसाठी उपलब्ध सुविधांची माहिती देण्यात आली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक झोनल कार्यालयाचे अधिकारी विकास सोनवणे होते। शाखा व्यवस्थापक झक्की मोमेन यांच्या मार्गदर्शनाखाली मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं। शुभम गव्हाणे यांनी पीक कर्ज, पीक विमा, कृषी कर्ज आणि शेती व्यवसायासाठीच्या योजनांची माहिती। प्रियंका गोरडे यांनी गृह कर्ज, ट्रॅक्टर, कार कर्ज, पीएमईजीपी, सीएमईजीपी, पीएमएफएमई तसंच नवीन व्यवसायासाठीच्या कर्ज योजनांबाबत मार्गदर्शन केलं। रोहित कुमार यांनी बचत आणि मुदत ठेवी, ठेव व्यवहारातील काळजी आणि बँक खातेदार संबंधांबाबत माहिती दिली। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले। बोरगाव मंजू राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील कुरणखेड नवीन वस्ती बस थांब्यासमोरील रामदेव हॉटेलवर छापा टाकून पोलिसांनी 720 लिटर अवैध पेट्रोल डिझेल जप्त केले। काळ्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने विना परवाना इंधन साठवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। पोलिसांनी ढाब्याच्या मागील टीनच्या शेडची झडती घेतली असता 4 निळे प्लास्टिक ड्रम आढळले। त्यापैकी 2 ड्रम मध्ये प्रत्येकी 180 लिटर असे 360 लिटर डिझेल याची अंदाजे किंमत 28,800 रुपये आहे, तर 2 ड्रम मध्ये 360 लिटर पेट्रोल याची किंमत अंदाजे 36,000 रुपये असेल। हे सगळं आढळले। एकूण 64,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। कारवाई वेळी चांद खान, नासिर खान पठाण आणि झहीर अहमद हे उपस्थित होते। चौकशीत समाधानकारक माहिती न मिळाल्यानं पोलिसांनी इंधन जप्त करून सुरक्षित ठिकाणी जमा केलं। दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या ऑपरेशन प्रहार अंतर्गत ही कारवाई करण्यात आली।